विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 10वीची युनिट टेस्ट फर्स्ट ॲक्टिव्हिटी शीट नंबर 2 सोडवत आहोत. ही 40 गुणांची आहे. क्वेश्चन नंबर 1. डू ॲज डायरेक्टेड. नंबर 1. कंप्लीट द वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स. योग्य लेटर वापरून शब्द पूर्ण करा. फर्स्ट, फेरी, FAIRY. Second, group, GROUP. Number 2, put the following words in alphabetical order. इथे दिलेले शब्द आपल्याला वर्णानुक्रमे लिहायचे आहेत. फर्स्ट नंबर मी सुरुवातीला शब्द वाचून दाखवते इथे. पेमेंट, प्रोग्राम, पेवमेंट, प्राइड. मी इथे जरी नंबर दिले असले तरी तुम्ही ते सिरियली शब्द लिहा. पेवमेंट, पेमेंट, प्राइड, लास्ट वर्ड प्रोग्राम. नंबर 3, पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स. या वाक्यामध्ये विराम चिन्हे वापरायचे आहेत. जे बदल आहेत ते मी तुम्हाला इथे सांगते. सुरुवातीचं लेटर कॅपिटल काढायचे. वेल, आय कॅपिटल काढायचंय. आय विश यू लक, कॉमा इंटिग्रेटेड कॉमा. सेड सीताराम. सीतारामचं यस कॅपिटल काढायचे आणि शेवटी फुल स्टॉप द्यायला विसरायचं नाही. नंबर 4. Make 2 words, minimum 3 letters using the letters in the given word. या शब्दामध्ये आपल्याला कमीत कमी 3 लेटर्स असणारा अर्थपूर्ण असे शब्द 2 बनवायचे. डिटरमाइन. आपण पहिला शब्द इथे घेऊ टर्म आणि दुसरा शब्द घेऊ माइन. नंबर 5. Complete the word chain of adjective. Add 2 words each beginning with the last letter of the previous word. आपल्याला इथे adjective ची वर्ड चेन कंप्लीट करायची आहे. दिलेला शब्द ऍक्टिव्ह आहे आणि जे लास्ट लेटर आहे त्यापासून पुढचा ऍडजेक्टिव्हच आपल्याला इथे घ्यायचं आहे. एलिगंट, ELEGANT. एलिगंट म्हणजे आकर्षक आणि टी पासून टॉल. टॉल म्हणजे उंच. असे मी इथे 2 ऍडजेक्टिव्ह घेतले आहेत. सेक्शन 2, टेक्स्चुअल पॅसेज. क्वेश्चन नंबर 2. रीड द पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटीज. सुरुवातीला आपण पॅसेज इथे वाचून घेऊया. For a few seconds, the mother langur looked straight into my eyes. Even today, I cannot forget that look in her eyes, showering silent gratitude on me for saving her child. I was overwhelmed by the emotion, the sentiment, and the way she said thanks to me. There sat a universal mother holding a stricken child in her lap. Then, in a flash, she jumped with her baby clinging to her belly and reached our kitchen roof. She surveyed the area for the vicious male langur and then leapt away in the direction opposite to the place of violent encounter. The brief meeting with the mother and the baby langur convinced me that interspecies communication and mutual trust is indeed a reality, and should anyone strike the right chord, the relationship hums into action. The mother langur showed me that food was not the only means of communication between man and animal, but that there were other means of establishing a bond through trust, compassion, and mutual understanding. 55 years have passed since that day. I am now 70 years old, but I still fondly remember that encounter of a special kind. A1. Complete the following sentences. Number 1. The mother langur looked straight into my eyes. इथे मी अंडरलाइन केले. तुम्ही वाक्य कंप्लीट करा.
The writer still remember an encounter of special kind. Number 3, dash dash establish a bond between man and animal. Trust, compassion, and mutual understanding. Number 4, the writer was overwhelmed by the emotion, the sentiment, and the way she said thanks to me. अंडरलाईन केलेले सेंटेन्सेस तुम्ही कंप्लीट करा. A2, कंप्लीट द वेब. इथे आपल्याला वेब कंप्लीट करायची आहे. प्रिकॉशन्स टेकन बाय द मदर लंगूर फॉर हर बेबी. म्हणजे मदर लंगूरने तिच्या छोट्या पिल्लासाठी कुठल्या प्रिकॉशन्स घेतले ते आपल्याला इथे लिहायचे. 4 लिहायचे. ते 4ही प्रिकॉशन्सला मी अंडरलाईन करणार आहे, त्यानंतर तुम्ही लिहून घ्या. नंबर 1, शी जम्प विथ अ बेबी क्लिंगिंग टू हर बेली. नंबर 2, reach our kitchen roof. Number 3, she surveyed the area for the vicious male langur. Number 4, then leapt away in the direction opposite to the place of the violent encounter. Number 4. A3, match the words in column A with their meanings in given column B. इथे मी तुम्हाला आन्सर्स डायरेक्ट सांगते. योग्य पर्याय त्यासमोर लिहिलेला आहे ते आन्सर. युनिव्हर्सल म्हणजे वैश्विक, जागतिक, त्यासाठी एक्झिस्टिंग एव्हरीवेअर. विसियस म्हणजे दुष्ट, त्यासाठी इव्हिल ऑर विकेड. हम्स इनटू ऍक्शन बिकम्स ऍक्टिव्ह म्हणजे कृतीत आणणे. कंपॅशन म्हणजे सिम्पथी अँड काइंडनेस म्हणजे सहानुभूती. A4, do as directed. I cannot forget that look in her eyes. Make it affirmative without changing the meaning. दिलेलं वाक्य निगेटिव्ह आहे आणि त्याचा आपल्याला इथे affirmative करायचे, वाक्याचा अर्थ न बदलता. I cannot forget that look in her eyes. या वाक्यामध्ये not forget काढून remember घेतल्यानंतर आपलं वाक्य affirmative होईल. I can remember that look in her eyes. Number 2, she surveyed the area. Begin your sentence with the area. या वाक्यामध्ये चेंज द वॉइस करायचे आपल्याला. द एरिया पासून वाक्याला सुरुवात करायची. द एरिया वॉज सर्वेड बाय हर. A5, what truth do you learn about animal-human relationship from the passage? Explain it. यामध्ये आपण खरं तर पॅसेज मधून उत्तर घेत नाही, पण पॅसेज मधला आधार घेऊन आपण उत्तर तयार करू शकतो. आपल्याला प्रश्न काय दिला इथे? व्हॉट ट्रूथ डू यू लर्न अबाउट ॲनिमल ह्युमन रिलेशनशिप. तर तुम्ही उत्तर लिहू शकता. आय लर्न द ट्रूथ अबाउट animal human relationship that the food was not only the means of communication between man and animal, but there were other means of establishing a bond through trust, compassion, and mutual understanding. Next question. Section 3rd, Poetry. Read the following extract and do the activities. आता ही आपली कविता आहे आपल्या टेक्स्ट बुक मधली. If you do not travel, if you do not read, if you do not listen to the sounds of life,
If you do not appreciate yourself, you start dying slowly. When you kill your self-esteem, when you do not let others help you, you start dying slowly. If you become a slave of your habits, walking every day on the same paths, if you do not change your routine, if you do not wear different colors, or you do not speak to those you don't know, you start dying slowly. A1. State whether the following sentences are true or false. We should appreciate ourselves. True. Second, the poet expects us not to change our habits. False. A2. Complete the web. Web complete करायची आपल्याला. Things that lead to slow death. First, do not travel, and second, do not read. A2. A3. Find out figures of speech in the following line. If you do not listen to the sounds of life. या वाक्यामध्ये मेटाफर ही फिगर ऑफ स्पीच आहे. मेटाफर METAPHOR. METAPHOR. मेटाफर.